पाडवा स्पेशल ना आईने जेवण बनवलंय ते आता आईच्या तोंडूनच ऐका तुम्ही काय बनवलंय ते. भात, डाळ, वडे आणि काजूच्या गराची भाजी. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. हा व्हिडिओ गुढीपाडवा स्पेशल आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा आमच्या गावी म्हणजे कोकणात कशा प्रकारे केला जातो ते हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. पण कोकणात ना असे काही सण आहेत ना, म्हणजे काय काय आहेत, म्हणजे आता गुढीपाडवा म्हणा किंवा शिमगा म्हणा किंवा गणपती म्हणा, त्या दिवशी ना काही माणसांना यायला जमत नाही. म्हणजे त्यांच्या घरी काही अडचणी येतात, काय असेल नसेल, मग ते काय, मग ते आजूबाजूच्या माणसांना सांगतात, शेजाऱ्यांना सांगतात की अरे आमच्या घरी असं प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आम्हाला यायला जमत नाही, त्यामुळे तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करून तसं असं करा. पण हा गुढीपाडवा हा सण किंवा शिमगा सण, गणपती सण, हे माणसं म्हणजे स्वतःचे घर, नवीन घर असो की जुनं घर असो, म्हणजे कोणताही सण असला ते करणार म्हणजे करणार, अशी कोकणी माणसाची एक सवय आहे. तर मी माझ्या व्हिडिओमार्फत ना म्हणजे आमच्या घरी कशा प्रकारे आम्ही गुढीपाडवा साजरा करतो ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि आजकाल सांगायचं तर ना प्रत्येक ठिकाणी ना अशी नवीन घरं तयार झालेत, म्हणजे ज्याच्यामुळे म्हणजे मातीचा भाग, म्हणजे पहिली जुनी घरं होते ना त्याच्यामध्ये शेणाने सारवण वगैरे करून, म्हणजे आता कोणत्या सण असेल ना तर पहिलं शेणाने सारवण केलं जायचं असायचं. तर तर ना आमचं अजून जे आम्ही आता नवीन घर बांधलं ना त्याच्यामध्ये अजून लादी हा प्रकार आम्ही लावलेला नाही. त्याच्यामुळे ना आईने सकाळी लवकर उठून ना म्हणजे आमची गुरं आहेत ना त्या गुरांचं शेण वगैरे काढून ते पूर्ण खळं वगैरे पूर्ण व्यवस्थित सारवून वगैरे घेतात, तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि त्याच्यानंतर जी आमची म्हणजे पूजेची तयारी कशी करतात, म्हणजे गुढी कशी उभी करतात, काय कसं त्याची पूजा वगैरे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चला तर मी दाखवतो, एक 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 स्टेप नसेल दाखवतो, त्यामुळे स्किप करू नका व्हिडिओ. सध्याच्या टायमिंगला ना कोकणामध्ये आता पूजा असेल ना तर गोंडा हा प्रकार ना कमी प्रमाणात असतो, पण कमी प्रमाणात असतो. त्याच्या बरोबरीला ना चाफा, हे बघा, हे जास्त करून पूजेला आजकाल म्हणजे माणसं म्हणजे वापर करतात पूजेसाठी. पण हे मोजक्या ठिकाणी दिसायला येतात. म्हणजे जर त्यांनी घरामध्ये जर घराच्या आजूबाजूला जर चाफा असेल ना त्याला जर व्यवस्थित पाणी वगैरे घालून ठेवलं असेल ना तर ते व्यवस्थित राहतात. नाहीतर ते म्हणजे घराकडे कोण त्या फुलांकडे लक्ष न दिला तर मग त्याचा काही उपयोग नसतो. मग ती आपल्याला ते ज्या टायमिंगला पाहिजे असतात ना फुलं त्या टायमिंगला भेटत नसतात. चला तर आपली सर्व पूजेची तयारी झालेली आहे, आता फक्त गुढी तोडायची. चला ते पप्पा गेले तिकडे पुढे, आता आपण गुढी तोडून घेऊया. त्याला तर आपली गुढी तोडून झालेली आहे. पहिले ना माणसांची शर्यत लागायची, म्हणजे आमच्या घराकडची गुढी मोठी की बादवल्यांची म्हणजे गुढी मोठी. पण आता ते गावाकडे माणसं कमी असल्यामुळे ना ते गुढी म्हणजे छोटी तोडतात आणि आपला सण साजरा करतात. आणि अजून एक सांगायचे तर म्हणजे गुढी तोडायचे कारण म्हणजे म्हणजे मोठी गुढी तोडायचं कारण म्हणजे हे असायचे, म्हणजे पहिली माणसांची शेती असायची, शेतीमुळे ते पत्रे वगैरे शेतामध्ये घेऊन जायचं ना तर डोळगा वगैरे असे बनवायचे. त्याच्यामुळे मोठी मोठी काठी वगैरे तोडली ना त्याचा खूप मोठा फायदा होता. पण आता माणसांची शेती पण कमी झाली, त्याच्यामुळे ते माणसं आपला सण साजरा करण्यासाठी ना छोटे छोटे काठी वगैरे तोडून गुढी वगैरे साजरे करायचे. आमचे दोन घरं असल्यामुळे ना म्हणजे दोन गुढी तोडायचे होते. एक मगाशी दाखवली ती नवीन घरासाठी आणि एक जुनं घर, म्हणजे आमचं जे जुनं घर आहे ना मातीचं त्याच्या घरासाठी अजून एक गुढी तोडायची. चला आता
हां. त्याला तर आपल्या गुड्या तोडून झाल्या आहेत. दोन गुड्या तोडून झाल्यात. एक नवीन घरासाठी, एक जुन्या घरासाठी. पप्पाने एक मगाशी गुढी घेऊन गेलेत. आता दुसरी सांगितलं की तू एक घेऊन ये. मग पूजा वगैरे करून गुढी उभी करून घेऊया. आता बोलले जात चला तर घरी जाऊ, पूजा वगैरे करू घरातली. त्याच्यानंतर बाहेरच्या गुढीची पूजा करू आणि पुढचं पुढं. चला. चला तर आपल्या दोन गुढीयांचे दोन हार झाले. तर आपली नवीन घराची गुढी उभी करून झालेली आहे. तिची फक्त पूजा बाकी आहे. आता जुन्या घराची, तर तुम्हाला जुन्या घराची आम्ही गुढी उभी करतो दाखवतो. चला तर आपल्याला दोन्ही घरांच्या गुढ्या उभ्या करून झालेल्या आहेत. आता फक्त पूजा बाकी आहे. तर मी आधी तुम्हाला दाखवतो आमच्या दोन गुढ्या, म्हणजे एक नवीन घराची आणि एक जुन्या घराची. ती बघा कशी दिसते ती.
ही आमची जुन्या घराची गुढी उभी. ही जुन्या घराची गुढी. आता तुम्हाला ना आमच्या नवीन घराची गुढी दाखवतो. म्हणजे बांधून वगैरे सर्व झालेली आहे. ती आता त्याची फक्त पूजा बाकी आहे. आणि ह्या पण जुन्या घराची पण गुढीची पूजा बाकी आहे. आणि ही आमची नवीन नवीन घराची गुढी. त्याला तर आपल्या दोन्ही गुढ्या उभ्या करून झाल्यात. आता पूजा करून घेऊया. आज गुढी पाडवा स्पेशल ना आईने जेवण बनवलंय. तर आता आईच्या तोंडूनच ऐका तुम्ही काय बनवलंय ते. काय बनवू? भात, डाळ, वडे आणि काजूच्या घराची भाजी. तर आई आज काजूची करायची भाजी बनवते. तुम्ही पण या जेवायला आमच्या सोबत. आई आज तिथं जेवण तर बनवत राहणार. आपण आपली पूजा वगैरे सर्व करून घेऊया. तर देवात आहे. तर यावर्षी आमचं नवीन घर झालं ना, त्याच्यामुळे सर्व देवारा वगैरे सर्व 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 गोष्टी नवीन नवीन आहे. तर आपली सर्व पूजा वगैरे करून झालेली आहे. म्हणजे गुढीची पूजा, घरातल्या देवाची पूजा. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे आमच्या गावातल्या जे गाडी आहेत ते शिपणा हा एक प्रकार असतो. तो असे बोलतात की पालखी वगैरे येऊन गेल्यानंतर आपल्या गावावरती शिपणा पडतो. त्या प्रकारे ना त्याने आम्हाला ना हम दाखवतो शिपण्याचं पाणी ते संपूर्ण घरभर आणि देवावरती शिपडलं जातं. तर मी ते सगळीकडे पसरून घेतो, म्हणजे शिंपडून घेतो त्याला. तर हा आमचा ना जुन्या घरातला देवर आहे. म्हणजे पप्पांनी आता इथे पूजा वगैरे केला नाही. मी खालच्या घरातली पूजा केली. आणि ते पप्पा पूजा करून आता गुढीची पूजा करतात. चला मग गुढीची पूजा दाखवतो पप्पा करतात ते. तर फायनली आमच्या दोन्ही घरांची पूजा वगैरे झालेली आहे. तर आईने आज काजूकराची भाजी आणि वडे बनवलेत, म्हणजे स्पेशल गुढीपाडवा स्पेशल. तर तुम्ही या आमच्यासोबत जेवायला. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या गुढीची म्हणजे सर्व पूजा वगैरे करून त्याला नैवेद्य वगैरे दाखवून सर्व झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. आणि जर नवीन असाल चॅनलवरती तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील आपल्या गावाकडचे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.